नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, काल पुण्यावरून आलेल्या प्रवासामुळे अंग वगैरे खूप दुखत होतं आणि सकाळी उठायला पण खूप उशीर झाला। तर नंतर उठून अंघोळ वगैरे केल्यानंतर जेवण करून आता गावात चाललेलो आहे। नातेपुतेला थोडंसं काम आहे। त्याचं झालं असं की आपली जी एक्सेल 6 आहे ती आपण कार लोन घेतलं होतं त्यासाठी परचेस करण्यासाठी, आणि त्याचं लोन हे क्लिअर झालेलं आहे आणि त्याची NOC ही HDFC बँकेकडून आलेली आहे। तर ज्यावेळेस आपण कार लोन घेतो किंवा बाईक लोन घेतो, कुठल्याही प्रकारचं लोन घेतो आपण, तर त्यावेळेस ज्याच्याकडून लोन घेतो त्याचं जे नाव आहे ते RC बुकवर हे येत असतं आणि ते रिमूव्ह करण्यासाठी छोटीशी प्रोसेस आहे। त्याच्यासाठी आपल्याला ओरिजिनल RC आणि जे NOC लेटर आहे बँकेकडून आलेलं तर त्याची गरज पडते। तर ते दोन्ही आपल्याकडे असल्यामुळे आज आपण जाणार आहोत आणि ते करायचं आहे। त्याच्याबरोबर दुसरी एक दोन छोटीशी कामं आहेत, जसे की एक्सेल 6 आपल्या हे संपलेलं आहे, PUC संपलेलं आहे, तर ते पण आपल्याला करायचे आहे आणि ते करणार आहोत आपण। आणि दुसरं म्हणजे आपली जी जिक्सर होती 2 व्हीलर, तर त्यासाठी पण छोटीशी अमाऊंट घेतली होती आपण फायनान्सकडून। तर त्याचं काही NOC लेटरही आपण अजून घेतलेलं नाही आहे, पण बघूया ते जर लेटर भेटलं तर त्याचं पण आपण ॲप्लिकेशन देणार आहोत। तर ते तुम्ही डायरेक्टली RTO ऑफिसला देऊ शकता, ऑनलाईन करू शकता किंवा RTO एजंट थ्रू पण करू शकता। तर मी माझा मित्र RTO एजंटच आहे, तर त्याच्याकडे देणार आहे हे डॉक्युमेंट आणि ते करून घ्यायचं आहे। तर चला तर मित्रांनो, बाकी काय असेल तर ते पण तुम्हाला दाखवतो आणि आमचं गाव कसं आहे काय आहे ते पण दाखवतो। चला मित्रांनो, लेट्स गो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण मॅक फिनसर्व्हच्या ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि हे राकेश साहेब आहेत आणि हे कुचेकर साहेब याचे ओनर। तर आपण इथून NOC घेणार आहोत। तर NOC झालेली होती आपली, तर ती NOC घेणार आहोत आणि पांढरे साहेबांकडे आपण ही सबमिट करणार आहोत। तर धन्यवाद कुचेकर साहेब तुम्ही केलेल्या मदतीबद्दल। तर मित्रांनो, आता आपण मॅक फिनसर्व्हमधून जिक्सरची NOC घेतलेली आहे आणि आता आपण चाललेलो आहोत ते सचिन पांढरे साहेबांच्या ऑफिसमध्ये। तिथं आपण ती सबमिट करणार आहोत। तर चला तर मग मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपण सचिन पांढरे साहेबांच्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वेगवेगळे ट्रॅफिक रिलेटेड सिग्नल्स या ठिकाणी लावलेले आहेत आणि इथं जो ब्ल्यू शर्ट घातलेला आहे ते सचिनजी पांढरे साहेब आहेत, या स्कूलचे ओनर, आणि त्यांची आणि आमची खूप जुनी मैत्री आहे। तर या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आम्हाला बसण्याची रिक्वेस्ट केली, कारण नंबर होते खूप पुढं, आणि त्यानंतर आमचा नंबर आल्यानंतर मग त्यांनी आम्हाला डॉक्युमेंट जे काही रिक्वायर्ड आहेत ते सांगितले। तर त्याची पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला सांगतो मी आता। तर तुम्हाला तुमच्या RC बुकमधून जर तुम्ही जो इन्शुरन्स नाही, ज्या बँकेकडे थ्रू लोन घेतलं आहे त्याचं नाव जर कमी करायचं असेल तर पुढील डॉक्युमेंट तुम्हाला लागतात। एक म्हणजे तुमच्याकडे ओरिजिनल RC बुक असलं पाहिजे, नंतर बँकेची NOC कॉपी असली पाहिजे, बँकेची किंवा जिथून तुम्ही फायनान्स केलं आहे त्यांची NOC कॉपी असली पाहिजे, नंतर तुमचं आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे आणि 2 फोटो पाहिजे तुमचे। हे कंपल्सरी 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी या गोष्टी कंपल्सरीच आहेत। आणि ॲडिशनल म्हणलं तर तुमचा गाडीचा इन्शुरन्स हा त्या पिरियडमध्ये ॲक्टिव्ह असला पाहिजे आणि तुमच्या गाडीची PUC पण हे रनिंगमध्येच असली पाहिजे। तर आमच्या एक्सेल 6 4 व्हीलरच्या तर बाकी सगळे डॉक्युमेंट क्लिअर होते, पण 2 व्हीलर होती आहे जिक्सर, तर त्याची PUC पण संपलेली होती आणि इन्शुरन्स तर केलेलंच नव्हतं आपण बरेच दिवस झालं। तर मग PUC ही आपण त्यांच्याकडूनच काढून घेतली आणि PUC त्यांच्याकडून काढून घेतली
आणि इन्शुरन्स आपण ऑनलाईन फोनपेवरून केला तर तो साधारण 850च्या आसपास गेला इन्शुरन्स थर्ड पार्टी एका वर्षाचा. तर थर्ड पार्टी जरी केला तुम्ही इन्शुरन्स तरी त्या केसमध्ये तुम्हाला तो चालून जातो. तर अशा पद्धतीने आपण हे डॉक्युमेंट बनवल्यानंतर साईन वगैरे झाल्यानंतर तुम्हाला जर फोर व्हीलरच्यासाठी जर काम असेल तर तुम्हाला RTO ऑफिसला कंपल्सरी जावं लागतं, कारण तिथं तुम्हाला स्वतःला साईन करावं लागते. आणि टू व्हीलरचं असेल तर तुम्ही एजंट थ्रू करू शकता, तिथं साईनला वगैरे काही जायची गरज नाही. या ठिकाणी तुम्ही सपोज तुमचा एखादा मोबाईल नंबर जुना दिलेला असेल ज्यावेळेस गाडी घेतली त्यावेळेस पर्चेसच्या वेळेस, आणि आता तुम्हाला अपडेट करायचं असेल तर तेही आपण या ठिकाणी करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला RTO ऑफिसला जाणं हे कंपल्सरी आहे. तर अशा पद्धतीची ओव्हरऑल एवढी इन्फॉर्मेशन किंवा एवढे डॉक्युमेंट्स हे आपल्याला यासाठी लागतात. आणि आमच्याकडे काही फोटो वगैरे नव्हते, बाकीचे डॉक्युमेंट्स होते किंवा आम्ही काढले आणि फोटो वगैरे नव्हते, तर ते फोटो मग आम्ही त्यांना सांगितलं की नंतर काढून येतो आणि सबमिट करतो. तर मित्रांनो, आपली जी Excel 6 आहे तर तिची की आहे त्याच्यामधला सेल संपलेला होता आणि मग तो बदलण्याचं ठरवलं. तर मग आम्ही सिंडी वॉचमध्ये जाऊन तो सेल बदलायला चालू केलं. तर तिथं 3 टाईपचे सेल होते, एक 40 रुपयाचा होता, एक 80 रुपयाचा आणि पॅनासॉनिकचा जो होता तो 150 रुपयाचा होता. बट आमच्याकडे दुसरी अल्टरनेटिव्ह अजून एक की होती, तर त्याच्यामुळे ती वापरायचं ठरवलं. आणि मग आम्ही साधा टेम्पररी की चालू ठेवण्यासाठी जस्ट 40 रुपयाचं सेल त्यामध्ये टाकायचं ठरवलं. तर मित्रांनो, झालेली आहे आपली सेल बदलून आणि अशा पद्धतीचा तो सेल असतो. तर आता इथून आम्ही फोटो काढण्यासाठी सिद्धनाथ फोटो स्टुडिओ पिरई चौक जो आहे तो त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे मित्रांनो. चला मित्रांनो मग. तर मित्रांनो, सेल बदलून झालेला आहे आणि आता आम्ही सिद्धनाथ फोटो स्टुडिओमध्ये आलेलो आहे. तर फोटो काढण्यापूर्वी थोडंसं टचअप करून घेत होतो. तर मित्रांनो, हे सिद्धनाथ फोटो स्टुडिओ हे नातेपुतेतील एक खूप जुनं फोटो स्टुडिओ आहे. त्याच्यानंतर बरेच फोटो स्टुडिओ हे नातेपुतेमध्ये चालू झाले, परंतु सुरुवातीचं म्हणलं तरी चालेल, हे सिद्धनाथ फोटो स्टुडिओ आहे. आणि याचे हे ओनर आहेत, तर त्यांच्याकडे बघून तुम्हाला समजत असेल की 90sचे हिरो जसे असतात तर त्या टाईपमध्ये त्यांचा एकदम ओव्हरऑल लुक आहे. आणि नंतर फोटो काढण्यासाठी ज्यावेळेस आम्ही आतमध्ये गेलो तर मग आमच्या कॅमेरामॅनने बाहेरचं शूटिंग चालू करून त्यांचा कला प्रदर्शन चालू केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, फोटो काढून झाल्यानंतर ते आम्ही एजंटकडे जमा केले आणि नंतर आमच्या भैयाला बॅट आणि बॉल घ्यायचा होता. पुण्यामध्ये असताना आम्ही डीमार्टमधून घेतला होता, परंतु गावाकडे येताना तो इकडे आणायचं विसरला आणि त्याला मग इकडं क्रिकेट खेळायचं होतं. तर मग आम्ही त्याच्यासाठी बॅट आणि बॉल आणायचं ठरवलं. तर खाली दाते प्रशलीच्या समोर नातेपुतेमध्ये किलबिल टॉईज म्हणून लहान मुलांच्या खेळण्याचं दुकान आहे. तर वेगवेगळ्या प्रकारची खेळणी किंवा लहान मुलांचे साहित्य या ठिकाणी मिळतं. तर इथं आल्यानंतर आम्ही आवाज दिला, पण इथं कोणीच नव्हतं. शेवटी खाली मावशी झोपल्या होत्या, त्या उठल्या आणि त्यांना विचारलं आम्हाला काय पाहिजे. तर आम्ही सांगितलं की आम्हाला बॅट पाहिजे म्हणून. तर मग शेवटी ते म्हणलं की बाहेरच आहे. तर इथं 2-3 प्रकारच्या बॅट होत्या. मग हे आमचे बंधुराज आहेत, तर ते म्हणत होते की सॉफ्टच बॅट घेऊया आपण, कारण आमचा भैया म्हणजे अथर्व थोडासा रागीट आहे आणि खेळामध्ये त्याला राग वगैरे आला तर तो बॅट दुसऱ्या मुलांच्या डोक्यात वगैरे मारण्याचे चान्सेस आहेत. तर तो म्हणत होता की सॉफ्ट घेऊया, पण मी म्हणलं नाही नाही, तो असा वगैरे काही करणार नाही आहे. मग शेवटी आम्ही तीच बॅट घ्यायची ठरवली. तर शेवटी ती बॅट आम्ही तिथून काढली आणि मावशीने विचारलं त्या बॅटची प्राईस. तर त्यांनी 140 रुपये किंमत आम्हाला सुरुवातीला सांगितली, परंतु सेम बॅट आम्ही पुण्यामध्ये डीमार्टमधून बॅट आणि बॉल हा 90 रुपयाला घेतला होता. तर त्यांना ते सांगितलं की आम्ही 90 रुपयाला याच्या आधी एक घेतलेला आहे. तर शेवटी त्यांनी 110 रुपये किंमत सांगितली आम्हाला, पण शेवटी आम्ही बार्गेनिंग करून 10 रुपये कमी केले आणि 100 रुपयाला ही बॅट त्यांना द्यायला आम्ही तयार केलं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने 100 रुपयाला ही बॅट घेतली आम्ही. तर मित्रांनो, एवढी सगळी कामं एका दमात केल्यानंतर आम्हाला थोडंसं दमल्यासारखं झालं आणि भूक पण लागली होती. आणि तेवढ्यातच आम्हाला गरमागरम अशा वडापावचा सुंदर असा वास येत होता. तर मग आम्ही वडापाव खायचं ठरवलं. आणि आमचे मित्र आणि थोरले बंधू म्हणत होते की मला व्हिडिओमध्ये नको घेऊ, व्लॉगमध्ये नको घेऊ, कारण त्यांचा ओव्हरऑल लुक आहे. त्यांनी बऱ्याच दिवसापासून म्हणजे श्रावण संपल्यापासून दाढी वगैरे केली नव्हती. तर ते त्यासाठी म्हणत होते की मला नको घेऊ.
आणि यासाठी शेवटी त्यांनी मला धमकी पण दिली की जर माझा तू हा बाईट टाकला किंवा व्लॉगमध्ये ॲड केलं तर मी तुला अनसबस्क्राईब करेन आणि व्हिडिओ वगैरे लाईक करणार नाही, बघणार नाही. तरी पण शेवटी मी ती रिस्क घेऊन आमच्या बंधुराजचं ही क्लिप टाकलेली आहे. आणि स्वभावाने ते खरंच उत्तम आहेत, जे आम्हा दोघाला ओळखतात. तर सगळ्यांनाच माहिती आहे की आमच्या दोघांचं नातं हे कसं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, मला काहीच्या आधीच सुरुवात केली त्याने. तर मित्रांनो, नंतर वडापाव खाल्ल्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी पण पार्सल आणलं होतं. तर ते बघून बच्चे पार्टी खूप खुश होती आणि त्यांनी एक एक वडापाव खाल्ला आणि नंतर मग बॅट आणि बॉल घेऊन खेळायला गेले. तर अशा पद्धतीचा हा आजचा दिवस राहिलेला आहे मित्रांनो. आणि उद्या सकाळी मे बी उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण ठरल्याप्रमाणे आमच्या शेतीचं वगैरे कसं काय आहे तर ते बघूया आपण उद्या. तर आजच्या पुरतं इतकंच मित्रांनो. चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.